घडवता येतील एवढे खेळाडू घडवण्यासाठी आम्ही त्यांना 100% मदत करत राहू. आम्ही कायम तुमच्याबरोबर आहे आणि अशाच पद्धतीनं सपोर्ट तुमचा राहून दे. जास्त बोलत नाही. सर्वांची उपस्थिती प्रामुख्याने पुणे, प्रामुख्याने मुंबईचे जे काही खेळाडू आले, आमच्या कोल्हापूरचे खेळाडू आले, एवढ्या लांबून प्रवास करून इथपर्यंत आला आणि तुम्ही चांगल्या दर्जाचा खेळ दाखवला, त्याबद्दल खरोखर तुमचा आभार आहे आणि माझं मनोगत संपलं असं मी व्यक्त करतो. यानंतर भयाने आपल्या या स्पर्धे संदर्भात मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित MJ चषक 2024च्या स्पर्धेमध्ये हमराज स्पोर्ट्स पुणे व BS पाटील तात्या यांच्या टीममध्ये जो अतिशय रंगतदार असा सामना झाला, त्यामध्ये विजेत्या संघाचं पहिल्यांदा मनापासून मी अभिनंदन करतो. उपविजेत्या संघाचंही मनापासून अभिनंदन. खरं तर आपण सकाळपासून पावसामध्ये स्पर्धा या ठिकाणी करायला लागला आहे आणि बक्षिसाच्या प्रतीक्षेत आपण सगळेजण असताना मी वास्तविक याच्यामध्ये फारसं काही न बोलता या स्पर्धेचं ज्यांनी आयोजन केलं ते आमचे सहकारी मित्र सन्माननीय महेश जगताप, व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे सहकारी सन्माननीय BS तात्या, नानासाहेब चौगले, त्याचबरोबर विनायक शेटे, मोहसिन पटाईत, सगळेच उपस्थित असणारे अमोल लट्टे असतील, इथं सगळे व्यासपीठावरचे अमोल चव्हाण. आणि एखादी स्पर्धा यशस्वी करायची झाली तर आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये बरेचसेच पाठीमागं काम करणारी यंत्रणा असते. ते सगळे असे न दिसणारे सगळ्यांचेच हात या ठिकाणी या स्पर्धेला लागले. तर एखादी स्पर्धा यशस्वी करताना, एखाद्या स्पर्धेचं आयोजन करताना एवढ्या लांबून या ठिकाणी प्लेयर येतात, त्यांची सगळी सोय करताना आयोजकाचं त्या ठिकाणी प्रचंड मोठं कष्ट असतं. त्याबद्दल या ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल महेश जगताप, त्यांचे सर्व सहकारी यांचंही मनापासून आभार मानतो. ज्या टीमने या ठिकाणी घवघवीत यश मिळवलं त्यांनाही शुभेच्छा देतो. खरं तर क्रिकेट म्हटलं तर शेवटच्या बॉलपर्यंत काही होऊ शकतं. आपण परवा विश्वचषकाची मॅच बघितलीच असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटत होतं की भारताचं काय होणार, पण निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे प्रदर्शन खेळाच्या माध्यमातून करणारे सगळे क्रिकेटवासी आपण या ठिकाणी आहात. तुमच्यामधून एक चांगला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू आपण आहातच, पण आंतरराष्ट्रीय सुद्धा याच्यामधून खेळाडू तयार व्हावा आणि अशा प्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनातून त्याला चांगलं प्रोत्साहन मिळावं याबद्दलही मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेचा दोघा पंच व कॉमेंटेटर जयस यांचा सत्कार होईल व सिनियर प्लेयर यांचा सत्कार होईल. यानंतर BS तात्या 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. हाल आज या ठिकाणी अश्वमेध क्रिकेट स्पोर्ट्स वाठार आणि MJ चषक 2024 कोल्हापूर जिल्ह्यात मला वाटतं एवढी मोठी ओपनची टुर्नामेंट ही वाठारच्या या छत्रपती शिवाजी ग्राउंडवरती भरवली. त्याबद्दल पहिल्यांदा मी महेश जगताप यांचं आणि पूर्ण अश्वमेध टीमचं अभिनंदन करतो. खरं बघितलं तर ह्या टुर्नामेंटला टीम नाही घ्यायची हा डोक्यात विषयच नव्हता. अगदी असंच रोज 5 वाजता ग्राउंडवर येतोय त्या पद्धतीने ग्राउंडवर आलो आणि नरके सरांच्या घरगुती प्रॉब्लेममुळे नरके सर ह्या टुर्नामेंटमध्ये भाग घेणार नाहीत असा ज्या वेळेला विषय झाला त्यावेळेला पहिल्यांदा मला महेश दबडे आणि संदीप दबडेंनी सांगितले की तात्या तुम्ही टीम घ्यायला लागत्या. आणि मग खरोखर ह्या ठिकाणी BS सुपरस्टार द्वितीय क्रमांकात आला असेल तर त्याचं पूर्ण श्रेय मी अविनाश दबडे आणि महेश जगताप यांना देतो. त्याचबरोबर गेली 4-5 दिवस या ग्राउंडवर माझ्यासोबत असणारे संदीप दबडे असतील, महेश दबडे असतील, दादासो दबडे असतील, गोरख शिंदे असेल, विनायक माळे असेल आणि पूर्ण अश्वमेधची टीम माझ्याबरोबर गेली 4 दिवस होती.
अविनं मला शब्द दिला होता की पावसाळी रबर बॉल टुर्नामेंट ओपनला कसल्याही परिस्थितीत आपण त्या तुमच्या टीममधनं कृष्णा सरासने आणायचं आणि अविनं दिलेला शब्द मला पूर्ण केला, त्याबद्दल अविनाशचं परत एकदा मी अभिनंदन करतो. हमराज मृत्युंजय पुणे चांगलीच खेळी. ह्या टुर्नामेंटमधली पहिली लढत BS सुपरस्टार आणि हमराज मृत्युंजयची झाली होती आणि शेवटची लढतसुद्धा हमराज मृत्युंजय आणि BS सुपरस्टार यांचीच झाली. दोन्ही संघ उत्कृष्ट खेळले. मी माझ्या BS सुपरस्टारमधून खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचं विशेष करून कल्याणकर सरांचं अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर 5 दिवस चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी अंपायरिंगची भूमिका बजावणारे आमच्या ग्राउंडवरती सतत मला वाटतं प्रॅक्टिस असू देल किंवा अंपायरिंग मधले सल्ले असू देत, हे छान पद्धतीनं देणारे व पूर्ण टुर्नामेंटचं या ठिकाणी अंपायरिंग करणारे प्रशांत पाटील व वैभव यांचा सत्कार होईल. मी प्रशांत पाटील यांना विनंती करतोय, वैभव यांना विनंती करतोय समोर यायचं आहे. प्रशांत पाटील यांचा सत्कार भैयासाहेब यांच्या हस्ते होईल. यानंतर वैभव यांचा सत्कार महेशजी जगताप दादा यांच्या हस्ते होईल. कॉमेंट्री मॅन अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण हा रंगमंच चांगल्या पद्धतीनं त्याने हाताळला. कॉमेंट्री मॅन जयेश यांचा सत्कार भैयासाहेब यांच्या हस्ते होईल. टेनिस क्रिकेटचे एक लेजेंड संदेश पार्टे यांचा सत्कार विनायक शेटे सायमन यांच्या हस्ते होईल. संदेश पार्टे. यानंतर ऋषी सर यांचा सत्कार BS पाटील तात्या. ऋषी सरांचा सत्कार BS पाटील तात्या यांच्या हस्ते होईल. खूपच चांगली कीपरिंग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. धन्यवाद सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद. यानंतर आपण वळतोय वैयक्तिक बक्षिसे. पूर्ण टुर्नामेंट मध्ये अतिशय चांगली फलंदाजी करणारे बेस्ट बॅट्समन या ठिकाणी ठरतायत पप्पू रामगुडे. मी या ठिकाणी त्यांना विनंती करतोय बेस्ट बॅट्समन पप्पू रामगुडे. ठीक आहे, चेंज करतात. पुढचा सत्कार घेऊया. यानंतर वैयक्तिक बक्षिसामध्ये बेस्ट बॉलर ठरतोय तो शिवराज जगताप. एक सुंदर प्रकारची गोलंदाजी, शैलीदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. शिवराज जगताप भैयासाहेब यांच्या हस्ते हा सत्कार होईल. बेस्ट बॉलर MJ चषक 2024 रबर बॉल स्पर्धा शिवराज जगताप बेस्ट बॉलर. यानंतर या 4 दिवस चाललेल्या लीग पद्धतीमध्ये बरेच संघ खूप छान पद्धतीने खेळले. याच्यामध्ये जे काही सुपर 8 आणि सुपर 4 असे आजच्या दिवसामध्ये जे सामने झाले त्याच्यामध्ये चतुर्थ क्रमांक पटकावलेला आहे तो रायगड वॉरियर्स. ओनर आहेत विनायक शेटे यांना मी विनंती करतोय रायगड वॉरियर्स व बाबू. त्याच्यानंतर त्यांचे असणारे खेळाडू लखन यांनी या ठिकाणी यायचं आहे. शिवा विनायक शेटे यांनी सुद्धा समोर यायचं आहे. मी महेश जगताप यांना विनंती करतोय त्यांनी चतुर्थ क्रमांकाची असणारी ट्रॉफी व बक्षीस स्वरूपातील रक्कम त्यांना सुपूर्द करायची आहे. रायगड वॉरियर्स वाठार विनायक शेटे यांनी स्पॉन्सर केलेली ही टीम रायगड वॉरियर्स
वाठार. धन्यवाद. यानंतर तृतीय क्रमांक अश्वमेध स्पोर्ट्स वाठार. एक गाव एक टीम अशा पद्धतीनं खेळलेली ही टीम अश्वमेध स्पोर्ट्स यांचा या ठिकाणी तृतीय क्रमांक आलेला आहे. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी हा ट्रॉफी स्वीकारावी. हा सत्कार BS पाटील तात्या यांनी चषक द्यावा अशी मी त्यांना विनंती करतोय. अश्वमेध स्पोर्ट्स वाठार. धन्यवाद. द्वितीय क्रमांक आहे तो BS सुपरस्टार्स. याचे सुद्धा स्पॉन्सर आहेत BS पाटील तात्या. मी विनंती करतोय BS सुपरस्टारचे जे खेळाडू आहेत, कृष्णा सातपुते सर असतील, पप्पू रामगुडे सर असतील, जे काय त्यांचे खेळाडू आहेत त्यांनी त्यांची टीम घेऊन इथं समोर यायचं आहे. द्वितीय क्रमांक ट्रॉफी मान्य श्री विजयसिंह माने भैयासाहेब यांच्या हस्ते सुपूर्द करावी अशी मी त्यांना विनंती करतोय. द्वितीय क्रमांक BS सुपरस्टार्स वाडार. टेनिस जगतातील एक बादशाह म्हणून ओळखलं जातं कृष्णा सातपुते. द्वितीय क्रमांक BS सुपरस्टार्स वाडार. धन्यवाद. यानंतर फायनलचा झालेला सामना, फायनलचे असणारे वैयक्तिक बक्षीस म्हणजे फायनलचा मॅन ऑफ द मॅच. कृष्णा सर. मी कृष्णा सातपुते यांना विनंती करतो त्यांनी थोडस मनोगत व्यक्त करावं. आज खरोखरच खूप आनंदी आहे मी, कारण पावसाळी स्पर्धा ही मी पहिल्यांदा खेळतोय म्हणजे ह्या भागामध्ये. तसं मी तर पावसाळी टुर्नामेंट कधी खेळत नाही, परंतु मी धन्यवाद देतो विशालला की त्यांनी मला इथं बोलवलं खेळण्यासाठी. आणि MJ चषक जे आयोजक आहेत, मला वाटलं नव्हतं की कोल्हापूरमध्ये भागामध्ये एवढी चांगली टुर्नामेंट पावसाळी होत असेल, परंतु आज एक नंबर सक्सेस टुर्नामेंट झालेली आहे. आणि खरोखरच ग्राउंडचं आयोजन, विकेट, महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह ठेवलेलं आहे tenniscricket.inचं. तर ही टुर्नामेंट खरंच खूप सक्सेस झालेली आहे, खूप व्ह्यूज देखील आलेले असणार. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा जो यूट्यूब चॅनल आहे कृष्णा सातपुते ऑफिशियल, ह्याच्यावरती आज ब्लॉगसुद्धा मी शूट केलेला आहे पूर्ण ग्राउंडचा. तर खूप छान पद्धतीनं ब्लॉग हो झालेला आहे. तर आज ती मी अपलोड करणारच आहे. तर मनापासून आभारी आहे. परत एकदा जेवढे बी जे आमचे फॅन्स क्लब इथं मॅच पाहण्यासाठी आज आले होते आणि मस्त प्रोत्साहित सगळ्यांना केलं. सर्व वार्षिक झालं, पप्पू रामगुडे झाले, जी बॅटिंग जी बघितलेली आहे, माझ्या 1-2 6 असे लागले, परंतु चांगले लागले सर्वांनी. मी खरं प्रॅक्टिस केलं तर खरंच मी रबर बॉलसुद्धा चांगलं खेळू शकतो, परंतु आता 41-42 वय चालू आहे माझं देखील. परंतु कसं आहे, आता थोडंसं एज झाल्यानंतर पाय घसरून सुद्धा इंजुरी झाली तर ती रिकवर व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी स्वतःला जपतो, कारण माझं एक टार्गेट आहे की 2 ते 3 ISPL हे खेळायचं आहे मला. त्याच्यामुळे स्वतःला खूप जपतो. आणि खरोखरच आत्ताच राजस्थानमध्ये टुर्नामेंट झालेली आहे. परवा दिवशीच तिथं मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, 5 मॅचमध्ये जवळजवळ 280 रन्स केलेले आहेत मी तिथं. आणि खूप मजा आली. परत एकदा सर्वांचं मनापासून आभारी आहे मी, ह्या MJ चषक आयोजकांचं आणि इथं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील. धन्यवाद. नंतर येईन, नक्की येईन. आणि ही आमचे संघ मालिक देखील, यांचं सुद्धा मनापासून आभारी आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथं आलेलो आहे. विशालला यांनी सांगितलं की कृष्णा सर इथं पाहिजे या ग्राउंडवरती, तर त्यांनी मला इथं त्यांच्या टीममध्ये संधी दिली. त्यांचं बी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय वासिक शेख. वासिक शेख साठी एकदा टाळ्या हो जाऊ देत.
वसिक शेख अमोल लोकटेंच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातोय. वसिक शेख पुन्हा एकदा तुम्हाला कष्ट देतो. एमजे चषकाची ही जी टुर्नामेंट आहे कशी वाटली आणि कसा वाटला हा वटारचा प्रेक्षक वर्ग? मैं फिर से वही बोलूँगा कि मैं महेश सर को फिर से थैंक यू बोलूँगा जिन्होंने इतना अच्छा प्लेटफॉर्म दिया हम लोग को खेलने के लिए. और पहली बार कोल्हापुर में रेनी का टूर्नामेंट रखा तो हमारे को आगे भी रहेगा बारिश का टूर्नामेंट, तो हमको चांस मिला है खेलने के लिए. और स्पेक्टेटर्स का तो बहुत अच्छा सपोर्ट था जिन्होंने मतलब अच्छे गेम को अच्छा मतलब सपोर्ट किया है और अच्छा प्रोत्साहन दिया है, तो उसके लिए क्राउड को भी थैंक यू बोलूँगा. नक्कीच वासिक शेख पुढील वाटचालीसाठी आपल्याला देखील शुभेच्छा. वासिक शेखसाठी एकदा टाळ्या होत आहेत. यानंतर बेस्ट बॅट्समन ठरलेले पप्पू रामगुडे. हा सत्कार श्री विजयसिंह माने भैयासाहेब यांच्या हस्ते होईल. यानंतरचा सत्कार मॅन ऑफ द सिरीज सोफा सेट. एक या टुर्नामेंटचं आकर्षण मॅन ऑफ द सिरीज. गेस करा मॅन ऑफ द सिरीज कोणाची असेल? नक्कीच मॅन ऑफ द सिरीज जाते सबके आशिक वासिक. मॅन ऑफ द सिरीज हा सत्कार होईल भैयासाहेब. सोफा सेट गाडीमध्ये आहे, पाऊस आहे त्यामुळं सिटिंग अरेंजमेंट करता आलेलं नाही. धन्यवाद वासिक शेख. आणि यानंतर या एमजे चषक 2024चा मानकरी ठरलेला आहे तो संघ हमराज मृत्युंजय पुणे. सर्व टीमला मी विनंती करतोय त्यांनी समोर यायचं आहे. हमराज मृत्युंजय पुणे मान्य श्री विजयसिंह माने यांच्या हस्ते ही ट्रॉफी सुपूर्द केली जाईल. विजयसिंह माने भैयासाहेब. हमराज मृत्युंजय पुणे. थँक्यू. एकदा टाळ्या होत त्या टीम साठी. ऋषी सर आपण स्टेज वरती यायचंय. ऋषी सर स्टेज वरती यायचंय. आपल्या या स्पर्धेविषयी नक्कीच अनमोल मार्गदर्शन काय सांगाल या स्पर्धेविषयी? पहिल्यांदाच कोल्हापूर म्हणजे पुण्या सोडून आम्ही या साईडला पहिल्यांदाच रब्बर खेळायला आलो. आणि अविनाश दबडे ते आमचे म्हणजे पुण्याला पण येऊन खेळतात, आमच्या टीमचाच प्लेयर आहे. त्यांनी आम्हाला जे बोलवलं इथं खेळायला म्हणजे त्यांनी सांगितलं की इथं टुर्नामेंट आहे असं, आणि मी त्याला म्हणलं की बाबा पहिल्यांदाच करताय रब्बर, आम्हाला आवडेल खेळायला. आणि ही एमजे चषक जे आयोजित केलेले आहे म्हणजे या वातावरणामध्ये ग्राउंड एक नंबर आहे.
म्हणजे ग्राउंडच्या विषयी तर काहीच वाद नाही, फक्त मागे थोडं डिक्लेअर आहे, पण ते एकदम ओके आहे रब्बरच्या हिशोबाने. तर अशीच टुर्नामेंट खेळायला मिळावी आम्हाला. आमच्याकडे पुण्यामध्ये पण आता मुंबईसारखे प्लेयर आहेत, खूप तयार झालेले आहेत. पहिलं रब्बर म्हणजे फक्त मुंबई समजलं जायचं, पण आता पुणे पण मुंबईपेक्षा कमी नाही आहे. आता बरेचसे प्लेयर, तुम्ही जसं इथं टुर्नामेंट चालू केली रब्बरची, जसं की आजच ऐकलं 71,000 आहे, 1,00,000 रुपये आहे कोल्हापूरमध्ये. म्हणजे हा आता या पट्ट्यात पण रब्बर चालू झालेलं आहे, जे की फक्त 15 आणि 16 वर्षाआधी मुंबईलाच फक्त रब्बर ऐकायचो. पुण्यामध्ये पण चालू झालं. आता मस्त वाटतंय आम्हाला इकडे खेळायला. आणि इकडचा प्रेक्षक एकदम चांगला आहे, सपोर्टिव्ह आहे. असं नाही की कुठल्या तरी एकाच टीमला सपोर्ट करतो असं नाही, क्रिकेट प्रेमी आहे. थँक्यू. हेल्दी क्लायमेट आहे. थँक्यू. नक्कीच ऋषी सर, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. असेच खेळत राहा आणि असेच प्रेक्षकांची मदत राहा, यासाठी आपल्याला उदंड आयुष्यातील लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद ऋषी सर. अंतिम दिवस जो आहे तो इथे मात्र समाप्त होतोय. बक्षीस समारंभ देखील समाप्त झालाय. धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्यांचा देखील आभार.